नमस्कार मंडळी, वेलकम टू माय व्लॉग. तर आज आहे डे 2 आमचा नागपूरमध्ये. तर सकाळचे 5:30-6 वाजलेत. आम्ही नाश्ता करतो कारण आता चाललो आहे आम्ही सफारीसाठी. तर आज आमची सफारी आहे जुनोना गेटला. तर होपफुली खूप एक्सपेक्टेशन्स आहे की आजचा दिवस चांगला जाऊ. तर सफारी वगैरे झाली आणि रूमवर आलो आहे गाईज. आणि आमचे फेसेस बघूनच कळत असेल की आम्हाला या सफारीला सुद्धा टायगर दिसला नाही आहे. खूप वाईट वाटत होतं आणि लिटरली सॅडसुद्धा होतं, बट काय करू शकतो. इथे येऊन नाश्ता वगैरे केला आणि मग आराम केला कारण का परत आफ्टरनून सफारीला निघायचं होतं. तर आता 2ची सफारी आहे आमची मोहर्ली गेटला. तर अगेन फिंगर्स क्रॉस्ड. तर आम्ही मोहर्ली गेटला पोचलो. कंपॅरेटिव्हली बाकी सगळ्या गेट्सपेक्षा मोहर्ली गेट खूप चांगल्यापैकी म्हणजे छान डिसेंट होता आणि स्पेशियस होता. इवन जीपची क्वालिटीसुद्धा खूप चांगली होती. तर माहीत नाही असं हे वेगवेगळं काय आहे, बट मोहर्ली इज ऑल्सो वन ऑफ द फेमस गेट इन ताडोबा. या सफारीवरून आलो आणि गाईज फायनली आम्हाला टायगर दिसला होता. आणि मी कॅमेरामध्ये खूप सारे व्हिडिओज काढले होते. मी फोटोज नाही काढले कारण झूम वगैरेचा इश्यू होत होता. फर्स्ट टाईम मी DSLR वापरत होती, म्हणून मी व्हिडिओज काढलेले आणि मस्त रूममध्ये आलो, नाश्ता वगैरे केला आणि बसलो. इतकी घाई म्हणजे फोटोज फोनमध्ये घ्यायची की मी ते पेनड्राईव्हला लावले फाईल ट्रान्सफर करायला आणि सर्व फोटोज करप्ट झाले गाईज. इतका मूड ऑफ झाला. इतकं सर्व दिसलं ह्या आजच्या सफारीमध्ये. टायगर, बायसन, क्रोकोडाईल आणि सगळे फोटोज व्हिडिओज उडाले. तर पूर्ण मूड ऑफ झालेला. काहीच शूट नाही केलं, काहीच नाही केलं. विचार केला की बघू आता घरी जाऊन काय करू शकतो त्याला. माझा फ्रेंड बोलला की आपल्याला रिकवर करायला लागेल. मग दुसरा दिवस झाला. दुसऱ्या दिवशीचं लंच केलं आणि मग आम्ही निघालो घरी यायला कारण आमची ट्रेन होती. तर स्टेशनच्या समोरच हे संत्र्यांचं मार्केट होतं खूप मोठं. तर इथे मम्मी होती सोबत, म्हणजे हे सगळं सामान येणारच. तर तिने संत्री घेतल्या. आम्ही संत्र्याची बर्फीसुद्धा घेतली. इथे हल्दीरामचं पण दुकान आहे स्टेशनजवळ. आणि सर्व सामान घेऊन वगैरे आम्ही स्टेशनवर थांबलो. आमची ट्रेन आली आणि आम्ही ऑल्सो आज रात्रीच्या डिनरसाठी ट्रेनमध्ये बर्गर घेतला होता. मजा आली यार बर्गर खाऊन. चिकन महाराजा मॅक घेतला, मस्त आरामात खाल्ला, मूवी बघितली, LOLचे व्लॉग्स बघितले. मम्मी तर मस्त झोपलेली आणि झोपून सकाळी पोचलो CSTला आणि निघालो घरी यायला. तर हा एकच व्हिडिओ मला भेटला, म्हणजे माझ्याकडे आहे तोसुद्धा ह्यामुळे की मी माझ्या फ्रेंड्सला WhatsAppवरती हा व्हिडिओ रेकॉर्ड करून पाठवलेला कॅमेरामधून. बाकी व्हिडिओज रिकवर झाले नाही, फक्त फोटोज रिकवर झाले. बट ठीक आहे, ॲटलिस्ट फोटोज तरी भेटले. बट एवढं कळालं की आपण अतिघाई, म्हणजे मी खूप अतिघाई केली फोटोजसाठी. एक्साइटमेंटमध्ये मी ते फटाफट मला फोनमध्ये हवे म्हणून. दॅट वॉज रॉंग. तर हे सगळे फोटोज आहे आमच्या सफारीमधले. आणि तुम्ही पण शिकला असाल की पेशन्स असणं इज व्हेरी नेसेसरी. तर सी यू इन द नेक्स्ट व्लॉग गाईज, अँड बाय. थँक्स फॉर वॉचिंग.